नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार, तर मग उद्या आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया असल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा, घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हावी किंवा घरात एखादी व्यक्ती व्यवसाय करते त्या व्यक्तीला पाहिजे तसे त्या व्यवसायात यश मिळत नाही किंवा घराची प्रगती होत नाही. घरामध्ये खूप पैसा येतो पण कुठे खर्च होतो समजत नाही. त्यावेळेस मग आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी घरामध्ये मुठभर धान्य ठेवायचे आहेत. त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तर सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान 3.5 मुहूर्तांपैकी हा दिवस मानला जातो. संपूर्ण दिवसभरामध्ये आजच्या दिवशी सोनं खरेदी करण्याला जास्त महत्त्व दिले जाते किंवा घरामध्ये नवीन वस्तू आणणे किंवा मग घरामध्ये आपल्याला एखादा व्यवसाय चालू करायचा आहे नवीन, त्यावेळेस मग आपण नवीन व्यवसायाला पण आजच्या दिवशी सुरुवात करण्याला पण महत्त्व दिले जाते. तर त्याचप्रमाणे आपल्याला जर एखाद्या वस्तू म्हणा किंवा काही वस्तू खरेदी करणं शक्य होत नसेल तर मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्येच मुठभर धान्यांचा आपल्याला उपाय करायचा आहे. आता अक्षय तृतीयाला आपण अख्खा तीज असेही म्हणतो. तर हा जो सण आहे तर दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. तर आजच्या दिवशी म्हणजेच की अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नदान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. आता आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती करताना आपल्या पूर्वजांचा आदर आणि आठवण करून देण्यासाठी हा जो दिवस आहे म्हणजेच की अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तर हा दिवस सगळ्यात जास्त महत्त्वाचा मानला जातो. त्याचप्रमाणे लोक या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करतात किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करत असतात. आता ज्यांना ज्या गोष्टी शक्य होतात त्या वस्तू मग खरेदी करतच असतात. पण नवीन घर घेणे किंवा नवीन नोकरी सुरू करणे किंवा नवीन घर घेतला असेल तर त्या घराची पूजा करणे किंवा एखादा विवाह आहे तर विवाहाचा योग जुळून येण्यासाठी म्हणा किंवा घरातील ज्या पण काही मुलांना नवीन व्यवसाय नोकरी चालू करायची आहे तर आजचा दिवस सगळ्यात शुभ मानला जातो. तर हे जे नवीन व्यवसाय वगैरे आहे तर ते चालू करण्यासाठी शुभ मानला जातो. आता अक्षय तृतीया याचा जो अर्थ आहे तर तो कधीही कमी न होणारा असा याचा अर्थ आहे. या दिवशी कोणतेही नवीन प्रकल्प किंवा उपक्रम आणि सौभाग्य असे या दिवसाचे महत्त्व मानले जाते. तर विवाहासाठी किंवा आपण गुंतवणुकीसाठी किंवा नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस जेवढा शुभ मानला जातो त्या दिवशी आपण कोणत्याही वस्तूंची म्हणा खरेदी वगैरे केली तर मग ती वर्षभर आपल्याला कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही. त्याचप्रमाणे मग आपल्याला आपल्या घरामध्ये काय करायचं आहे की मुठभर धान्यांचा आपल्याला एक उपाय करायचा आहे. आता आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा किंवा घरामध्ये पैसा येतो पण कुठे खर्च होतो हे समजत नसेल किंवा आपण आपल्या घरातील एखादी व्यक्ती आहे ती खूप कष्ट करते पण त्याचं फळ मिळत नाही, तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे. आता आपण दरवेळेस सेवा करतो किंवा उपाय करतो, दोन्हीपैकी कोणती तरी एक गोष्ट करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये प्रगती होत नाही. तर मग एक वाटीभर आपल्याला धने घ्यायचं आहे. आता अक्षय तृतीया असल्यामुळे मग आपण आपल्या पितरांसाठी सेवा उपाय तर करतच असतो. त्याचप्रमाणे काय करायचं आहे, आपल्याला देवघरामध्ये पण काही सेवा उपाय करायचे आहेत. एक वाटीभर धने चांगले घ्यायचे आहेत आता आणि मग देवघरात आपल्याला एक दिवा लावायचा आहे, देवघरापुढे बसायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे किंवा तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र येत असेल तर तो मंत्र तुम्ही म्हणलात तरीही चालेल. आणि तो जो दिवा आहे तर देवघरामध्ये लावायचा आहे. आता तो दिवा तुम्ही कणकेचा लावू शकता किंवा मग एखादी पंती घेतलात तरीही चालेल. आपण जर कणकेचा दिवा बनवला तर सगळ्यात लवकर प्रभाव पडतो, म्हणून आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे. आणि जो आपण 11 धने घेतले आहेत तर त्यातले 11 धने मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि देवघरापुढे आपण बसत असताना आसन घेऊन बसायचं आहे. आणि कोणतीही सेवा उपाय करत असताना घराचा जो मेन दरवाजा आहे तर तो उघडा ठेवून आपल्याला हा उपाय आणि सेवा करायच्या आहेत. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपण जे 11 धने घेतले आहे तर ते धने मग आपल्याला महालक्ष्मीचा जो माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण जो दिवा प्रज्वलित केला आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला ते 11 धने टाकायचे आहेत. आणि मग थोडीशी पिवळी मोहरी असेल तुमच्याकडे तर तुम्ही पिवळी मोहरीही टाकू शकता, जर नसेल तर हरकत नाही. आणि त्यानंतर काय करायचं आहे, 2 फुलं असलेल्या लवंग घ्यायच्या आहेत आणि त्या लवंग पण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. कारण की लवंग आपला गुरुग्रह बळकट व्हावा म्हणून लवंग टाकायचे आहेत. आणि हळद जी आहे तर ही हळद माता लक्ष्मीला जास्त प्रिय असते म्हणून थोडीशी त्यामध्ये हळद पण टाकायची आहे. आणि जो दिवा आहे तो दिवा आपण जो सकाळी हा जो उपाय केला आहे त्यावेळेस मग तो दिवा आपल्याला बनवतानाच असा बनवायचा आहे की त्या दिव्यामध्ये
जास्त तेल राहिलं पाहिजे आणि तो दिवा आपल्याला दिवसभर चालू राहिला पाहिजे असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. जरी दिवा विझला तरीही काही घाबरून न जाता काय करायचं आहे, परत दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा मनामध्ये कोणतेही वाईट विचार वगैरे न आणता दिवा प्रज्वलित करायचा. आणि संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, वाटीमध्ये जे थोडे धणे राहिले होते तर ते धणे घ्यायचे आहेत आणि मग आपल्या हातामध्ये घेऊन आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे किंवा माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र येत असेल तुम्हाला तो मंत्र म्हटला तरी पण चालेल. आणि नंतर काय करायचं आहे, एक पोटली घ्यायची आहे, बनवायची आहे त्याची, म्हणजे एक देवपूजेतलंच वस्त्र घ्यायचं आहे छोटंसं आणि त्याची आपल्याला पोटली बनवायची आहे. आणि नंतर ती जी पोटली आहे तर ती पोटली काय करायची आहे, आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तिथे मग ती पोटली आपल्याला बांधायची आहे. आणि त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, माता लक्ष्मीला सांगायचं आहे. आणि उपाय करत असताना दिवा प्रज्वलित करूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. जे आपण दिव्यामध्ये आपल्या घरामध्ये ज्या पण काही अडचणी आहेत, समस्या आहेत त्याबद्दल प्रार्थना करायची आहे, प्रगती होण्यासाठी सांगायचं आहे. आणि दिव्यामध्ये आपण जे धने वगैरे टाकले आहे तर त्या धन्यांचं मग आपल्याला काय करायचं, तर मग त्यातील जे धने आहेत तर ते काढून घ्यायचे आहेत आणि जिथे आपल्या घरातील धान्य आहेत त्यामध्ये मग आपल्याला ते धने टाकायचं आहे. आणि राहिलेले जे धने आहेत तर त्या आपल्या घरातील जी कर्ता व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीजवळ आपल्याला एखादी आपण जी पोटली बनवून ठेवायला दिलात तरी पण चालेल, किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे किंवा घरामध्ये किंवा बाहेर म्हणा कुठे नोकरीला वगैरे जात असतील तर त्यांच्यासोबत ठेवायला दिलात तरी पण हरकत नाही, किंवा व्यवसायामध्ये तिजोरी वगैरे असते तर तिथे पण तुम्ही ती पोटली बनवलेली ठेवायला देऊ शकता. आता लाल कपडा जो आहे देवघरातला त्यातल्याच लाल कापडामध्ये बांधून द्यायची आहे देत असताना. यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काय पैशाच्या समस्या आहेत तर त्या दूर होत असतात आणि आपल्या घरामध्ये पैसा येतो आणि घराची, मुलांची, पतीची, सगळ्यांची प्रगती होते. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतं, आता हा उपाय मासिक धर्म असेल महिलांना तर त्यावेळेस तुम्ही करू नका. ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्या महिलांनीच हा उपाय करायचा आहे. आणि घरामध्ये सुतक वगैरे असेल तर घरातील मग कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही, कारण की हा जो उपाय आहे तर हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशीच करता येतो, इतर वेळी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. आणि मग त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्या घराची प्रगती व्हावी, घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून मग अक्षय कलशची आपल्याला एक स्थापना करायची आहे. तर अक्षय कलश स्थापन करत असताना त्याबद्दलची संपूर्ण माहिती एक व्हिडिओ अपलोड केला आहे, त्यावरती तुम्ही ती माहिती बघू शकता. अक्षय कलश आपल्याला वर्षातून एकच वेळा स्थापन करता येतो, म्हणून मग आवर्जून आजच्या दिवशी अक्षय कलशची स्थापना करायची आहे. आपल्याला कधीच कोणत्या गोष्टींची वर्षभर कमतरता भासणार नाही, म्हणून मग ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही, वर्षातून एकच वेळा असते. त्यामुळे घरामध्ये कोणत्या गोष्टीची कमी भासू नये म्हणून अक्षय कलशची आवर्जून स्थापना करायची आहे. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.